नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कबीरांच्या एका दाखल्यातून मंजुषा काळे ओक यांनी एक फार छान विचार मांडलाय. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्याशी सुद्धा शेअर करते. खूप जुनी गोष्ट आहे. एकदा संत कबीर बसले होते आणि त्यांच्याकडे एक व्यापारी धावत आला. त्यानं कबीरांना विनंती केली की मला ना तुम्हाला माझे गुरु करायचे आणि तुम्ही मला गुरुमंत्र द्या. तेव्हा कबीरांनी त्याला पैसे दिले आणि सांगितलं की तू आधी पटकन जाऊन दूध घेऊन ये, मग मी तुला गुरुमंत्र देतो. त्या व्यापाऱ्याला गुरुमंत्र घेण्याची खूप घाई झाली होती. तो धावत गेला आणि त्यानं दूध कबीरांना आणून दिलं. मग कबीरांनी त्याला एक भांडं दिलं आणि सांगितलं ते दूध या भांड्यात ओत. व्यापाऱ्यानं हातात भांडं घेतलं आणि पाहिलं भांड्यात तर घाण होती. आणि तो व्यापारी कबीरांना म्हणाला की कबीरजी, हे भांडं तर स्वच्छ नाही आहे, यात हे दूध कसं ओतू? यावर कबीरजी त्या व्यापाऱ्याला म्हणाले, बघ, जर तू या खराब भांड्यात दूध टाकायला तयार नाहीस तर मी तुझ्या अशुद्ध मनात गुरुमंत्र कसा देऊ? श्रोते हो, कबीरजींनी हे म्हटलेलं वाक्य किती खरं आहे नाही? जर आपलं मनच शुद्ध नसेल तर आपण देवाचं दर्शन घेतलं काय किंवा संतांच्या सानिध्यात राहिलो काय, त्याचा काय परिणाम होणार आहे? संतांनी हेच सांगितलंय, भले तुम्ही पूजा नका करू, पण तुमचं आचरण आणि मन शुद्ध ठेवा. बस, आनंदी आणि समाधानी जीवनासाठी ह्या दोनच गोष्टी पुरेशा आहेत. आपलं मन शुद्ध ठेवलं आणि आचरण उत्तम ठेवलं तर नक्कीच आपल्या मनातही उत्तमच विचार येतील. आपलं आचरणही त्या विचारांप्रमाणे उत्तमच असेल आणि यामुळेच तर आपण आयुष्याचा आनंद घेऊ शकू आणि इतरांनाही देऊ शकू. हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.